शुक्रवारी सकाळी अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे आमदार साजिद खान पठाण यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयाचा आढावा घेत बैठक घेतली। यावेळी सर्वोपचारात येणाऱ्या रुग्णांची गैरसोय होणार नाही याची दक्षता घ्यावी असे निर्देश आमदार पठाण यांनी यंत्रणेला दिले। अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे आमदार साजिद खान पठाण यांनी शुक्रवारी सकाळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सर्वोपचार रुग्णालयात भेट दिली। यावेळी सर्वोपचार रुग्णालयात कार्यरत असलेल्या विविध विभागांना भेटी देत तेथील प्रशासनाच्या तसेच रुग्णांच्या समस्या अडचणी जाणून घेतल्या। सोबतच साफसफाईचा आढावा घेत सफाई कर्मचाऱ्यांची हजेरी घेत रुग्णालय परिसरात स्वच्छता राखण्याचे आदेश केले। सर्वोपचार रुग्णालयात कार्यरत असलेल्या सिटी स्कॅन, MRI, एक्स-रे, नेत्रचिकित्सा विभाग, अस्थिरोग विभाग, अतिदक्षता विभाग, औषधी विभाग, अपघात कक्ष यांच्यासह विविध विभागांना भेटी देत रुग्णांशी संवाद साधला। या भेटी दरम्यान सर्वोपचार रुग्णालयात मोठ्या प्रमाणात रिक्त पदे असल्याची बाब त्यांच्या निदर्शनास येताच याबाबत शासन दरबारी पाठपुरावा करणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले। रुग्णालय परिसरात असलेले रस्त्यांची दुरावस्था बघता यावेळी तात्काळ सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून अंतर्गत रस्ते तात्काळ दुरुस्ती करण्यासोबतच रुग्णालयातील लिफ्ट, आरशे, पाण्याची व्यवस्था तात्काळ करून देण्याचे निर्देश यावेळी त्यांनी दिले। प्रशासकीय बैठकीत अधिकारी कर्मचारी यांच्या समस्या अडचणी जाणून घेत त्या सोडवण्याची ग्वाही यावेळी आमदार पठाण यांनी दिली। या बैठकीला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉक्टर मीनाक्षी गजभिये आणि इतर अधिकारी वर्ग, काँग्रेसचे महानगर अध्यक्ष डॉक्टर प्रशांत पाटील, वानखडे, महेंद्र गवई, मोहम्मद इरफान, रवी शिंदे, आकाश कवडे, मोहम्मद युसुफ, अंकुश पाटील, राहुल सारवान, इरफान कासमानी, अंकुश तवर आदी उपस्थित होते। अकोला जिल्हा प्रतिनिधी समीर खान। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।